पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एक अत्यंत महत्त्वाचा असा उपदेश या अध्यायाच्या शेवटी सार रूपानं करतात. अर्जुना, आत्तापर्यंत तुला सांगितलेल्या सर्व विचाराचं सार हे आहे. ते गुह्यातलं गुह्य, गुह्यतम म्हणून मी जे तुला सांगितलेलं आहे त्याचा पुनरुच्चार मी तुझ्यासमोर करतो. काय करायचं? सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. सर्व धर्माचा परित्याग कर, मला एकट्याला शरण ये. एकट्या मलाच शरण ये. तुझ्या सर्व पापाची निवृत्ती करण्याची जबाबदारी माझी आहे. तुला शोक करण्याचं काही कारण नाही. भगवान हे अर्जुनाला बोलले. या बोलण्यामधून भगवंतानी जो उपदेश अर्जुनाला केला त्याच्यामध्ये सगळ्या धर्माचा परित्याग कर असं भगवान बोलले. त्या संबंधात आपण बोलतो. धर्माचा परित्याग कर असं भगवंतानी म्हणावं हे थोडंसं आश्चर्य वाटण्यासारखं आहे. कशासाठी? कारण संपूर्ण गीतेमध्ये आत्तापर्यंतच्या सर्व विचारामध्ये भगवंतानी अर्जुनाला धर्माचं पालन कर याचा उपदेश केला. सार म्हणजे काय सांगायचं? आत्तापर्यंत सांगितलेल्या सगळ्या विचाराचं सूत्र सांगायचं म्हणजे सार असतं. जर आत्तापर्यंतचा सगळा विचार धर्म पालनाचा असेल तर त्याचं सार म्हणून धर्म त्यागाचा विचार येत नाही. अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेली युद्ध करावं की न करावं या संबंधातली विचित्र अवस्था, मानसिक अवस्था, दोन्ही बाजूच्या युक्तायुक्ततेचा विचार अर्जुनाच्या मनामध्ये स्पष्ट रूपानं उभा आहे. युद्ध केलं तर काय, न केलं तर काय, दोन्ही त्याला कळतं आहे. तो निश्चितपणानं त्याचा निश्चय करू शकत नाही. अशा अर्जुनाला भगवंतानी सांगितलं की अर्जुना, असं करू नये, आपण आपला स्वधर्म पाळला पाहिजे. भले स्वधर्म पाळण्यामध्ये आपलं मरण आलं चालेल, कारण धर्मपालनामध्ये मरण आलं तरी मरणोत्तर चांगलं फल आहे, आणि धर्मपालनात मरण नाही आलं तरी आपल्याला आत्ताही इथेही चांगलं फल आहे. जर हे युद्ध करताना स्वधर्माचं पालन करताना मेलास हरकत नाही, स्वधर्माचं पालन करून जिवंत राहिलास तरी चालेल. हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. जर जिंकलास तर भोक्ष्यसे महिम, सगळ्या पृथ्वीचं राज्य तुला मिळेल. पृथ्वीवर राज्य करशील, अधिराज्य गाजवशील. आणि मेलास स्वर्ग मिळेल. स्वर्ग आणि ऐहिक राज्यभोग या दोन्हीचा विचार भगवंतानी अर्जुनाला सांगितला. हा विचार अर्धवट आहे हे बरोबर आहे. स्वर्गाचा भोग मिळवणं किंवा ऐहिक सुखसंपदा मिळवणं हे दोन्ही ऐहिक दृष्टीने एका अर्थाने अर्धवट विचार आहे, कारण इथं मानवी जीवनातल्या सुखाचा विचार पूर्णतेला जात नाही. जोपर्यंत आत्मस्वरूपाची यथार्थ जाणीव होत नाही तोपर्यंत वेदांत त्या विचाराला पूर्णता द्यायला तयार नाही. म्हणून थोडंसं पुढे जाऊन आपण जर कणादानी केलेली धर्माची व्याख्या पाहिली तर कणाद असं म्हणतात, यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धीस धर्मः. अभ्युदय आणि निश्रेयस या दोन्हीची सिद्धी जो करून देतो त्याला धर्म म्हणा. कणाद हे पूर्वमीमांसेची जनक. पूर्वमीमांसेनी काय धर्माचा विचार केला त्याचा विचार नंतर करू. ती व्याख्या पाहताना आपला थोडा विचार वेगळा चाललाय. अर्जुना, हे युद्ध केलं पाहिजे, कारण हे युद्ध जर तू केलंस तर तुला ऐहिक का होईना, हे सुरुवातीला भगवान बोललेत. कारण नेहमी हा विचार आपल्याला मानसशास्त्राच्या दृष्टीने उपयुक्त ठरतो. आपण हे नेहमी पाहतो की एखाद्या व्यक्तीला एखाद्या क्रियेकडे अथवा एखाद्या विचाराकडे प्रवृत्त करायचं असेल तर त्या व्यक्तीच्या स्थूल दृष्टीला जे सुखाचे लाभ दिसतात त्याच लाभाचं आमिष त्या व्यक्तीसमोर उभं करावं लागतं.
तुम्हाला त्या विचाराकडे जर प्रवृत्त करायचं असेल तर त्या विचाराने काय होणार आहे हे त्याला अदृष्ट असलेल्या लाभाचं आमिष दाखवून चालत नाही, त्याला दृष्ट असलेल्या लाभाचं आमिष दाखवावं लागतं. म्हणून भगवान पहिल्यांदा हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम एवढंच बोलले. पण स्वधर्माचा विचार जर तू केलास तर या स्वधर्म पालनामध्ये अंतःकरण शुद्धीद्वारा तुला ब्रह्मज्ञान होणार आहे हे पहिल्यांदा बोलले नाहीत, कारण तो परिणाम लगेच होत नाही. एखाद्या जर माणसाला म्हटलं की तुम्ही अमुक अमुक असं असं वागा, त्याच्यानंतर तुम्हाला मेल्यावर चांगलं फल मिळेल, तो म्हणेल मेल्यावर काय होईल हे नंतर, आत्ता काय मिळणार आहे ते आधी सांग. कारण तो नेहमी मनुष्य फलाचा विचार करताना स्थूल दृष्टीने आणि आपल्याला ज्या सुखाच्या परिकल्पना मनुष्य ज्या मर्यादेत विचारात घेत असतो त्या मर्यादेची चरमसीमा हीच त्याला आपल्या जीवनाचं ध्येय वाटत असतं. त्याच्या पुढेही काही जीवन असतं, त्याच्या पुढेही काही विश्व असतं, याचा विचार स्थूल दृष्टीनं त्याला करता येत नसतो. मानवी विचाराची ही मर्यादा आहे. आमच्या दृष्टीने सुखाच्या ज्या कल्पना आहेत, ज्या भूमिका आम्ही आमच्या बुद्धीनं ठरवलेल्या आहेत, त्याची परमसीमा जी आहे तीच आम्हाला आत्ता आमच्या जीवनाचं ध्येय वाटतं. पण आमच्या सगळ्या कल्पना, सुखाच्या सगळ्या कल्पनांच्या पलीकडे जाऊन काही जीवन आहे हे ज्ञानोबाराय तुकोबाराय आम्हाला शिकवतात. ते त्यांच्या जीवनचरित्रातून दिसतं. मला मांडायचा विषय असा आहे की भगवंतानी अर्जुनाला अशा पद्धतीनं संपूर्ण गीतेमध्ये धर्माचा स्वीकार कर, धर्माचं पालन कर, तू धर्म पाळला पाहिजेस, धर्म पालन करणं, अरे अशा पद्धतीच्या धर्माच्या पालनाचा प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतो, हेच खरं म्हणजे आपलं परमभाग्य असतं. असं म्हणून अर्जुनाला स्वधर्म पालनाचा उपदेश संपूर्ण गीताभर केला. आणि त्या विचाराचं सार सांगताना भगवान सांगतात सर्व धर्मान परित्यज्य. विचार सांगताना, विस्तार करताना धर्म पाळ असं सांगायचं, आणि आत्तापर्यंत सांगितलेल्या विचाराचं सार सांगताना धर्म सोडून दे म्हणून सांगायचं, हे बरोबर नाही. भगवंताचं हे बोलणं हे विरोधाभासाचं बोलणं आहे. भगवंताचं बोलणं हे आत्ता आपल्या बुद्धीला पटत नाही जोपर्यंत त्याचा समन्वय होणार नाही. थोडंसं भगवंताचं बोलणं न पटणार आहे. काय होईल? धर्माचा त्याग कर असं भगवान बोलतात. आपण 2-3 अंगांना आतापर्यंत पाहून आलो. एकीकडे स्वधर्मे निधनम श्रेय हा म्हणणारे भगवान, धर्मपालनात मरण आलं तर ते चांगलं आहे, पण परधर्मो भयावहा म्हणणारे भगवान स्वधर्माचा त्याग करायला सांगतात. धर्माचा त्याग करणं हे उचित नाही असे आपला पूर्व पक्ष आपण करतो. भगवंताचं हे बोलणं बरोबर नाही. सर्वधर्मान परित्यज्य, मग धर्माचा स्वीकार सांगितलाच कशाला तुम्ही? आपला धर्म आपण पाळला पाहिजे. मी चांगलं युद्ध सोडून माझा धर्म टाकून निघालो होतो, तुम्ही कशा करता मला युद्धाकडे प्रवृत्त केलं? मग बरोबर नाही. का बरोबर नाही याचं पहिलं कारण सांगताना आपण बोललो होतो, धर्माचा त्याग करणं याचा अर्थ संतांच्या जीवनचरित्राचा हेतू डोळ्याआड करणं आहे. कारण संत महात्मे धर्म पालना करता इथं आले. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम, हे एकीकडे तुकोबाराय बोलतात आणि दुसरीकडे भगवान सांगतात सर्व धर्मान परित्यज्य. बरोबर नाही. आम्हाला भगवंताच्या बोलण्यापेक्षा तुकाराम महाराजांचं बोलणं महत्वाचं आहे. भगवान काही बोलतील, तुकोबाराय काही बोलत नाहीत. भगवान जशी परिस्थिती असेल तसं आपलं बोलणं बदलतील. तुकोबाराय परिस्थितीनुसार बोलणं बदलत नाही, तुकोबारायांच्या बोलण्यानुसार परिस्थिती बदलते. दुसरा विचार असा आहे, धर्माचा त्याग कर हे भगवंताचं बोलणं बरोबर नाही. कारण धर्म म्हणजे परमात्मा आहे आणि परमात्म्याचा त्याग करणं म्हणजे आपल्याच पायावर आपण कुऱ्हाड चालवून घेणं आहे. धर्म म्हणजे परमात्मा. तुकोबारायांनी परमात्म्याचं वर्णन करताना सांगितलं, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. देवा तू धर्माची मूर्ती आहेस. मग तुकोबाराय त्याला धर्माची मूर्ती म्हणतात आणि तोच परमात्मा सांगतो सर्व धर्मान परित्यज्य. बरोबर नाही. तिसरा विचार आपण थोडासा वेगळा केला होता.
धर्म शब्दाचा अर्थ करताना व्यास महर्षींनी धर्म शब्दातल्या ध्रु धातूवरून धर्म शब्दाची व्याख्या आपल्याला सांगितली. धारणात धर्म मित्याहुर धर्म धारयते प्रजा यस्यात धारण संयुक्तः सधर्म इत्यभिधीयते. ही धर्माची व्याख्या काय आहे? धर्माच्या चिंतनामध्ये तिघांच्या व्याख्या महत्वाच्या मानल्या जातात. धर्म संकल्पनेच्या चिंतनाकरता तिघांच्या व्याख्या धर्म शब्दाच्या महत्वाच्या मानल्या जातात. एक व्यास महर्षींची व्याख्या, दुसरी कणादांची व्याख्या. पूर्वमीमांसक नाही, कणादाचा विचार वेगळा आहे, पुढे बोलू आपण. आणि जैमिनीची व्याख्या. जैमिनी पूर्वमीमांसा. मग अशी मी कणाद पूर्वमीमांसा म्हणालो नाही, जैमिनी पूर्वमीमांसा. कणादांनी केलेलं वैशेषिकाच्या अंगाने केलेलं चिंतन, जैमिनीने केलेलं पूर्वमीमांसेच्या अंगाने चिंतन आणि व्यास महर्षींनी केलेलं उत्तर मीमांसेच्या अंगाने चिंतन, धर्माच्या विचाराकरता या तिघांच्या व्याख्या महत्वाच्या मानल्या जातात. व्यास महर्षींची व्याख्या धारणात धर्म मित्याहुर धर्म धारयते प्रजा यस्यात धारण संयुक्तः सधर्म इत्यभिधीयते. कणादांनी केलेली व्याख्या यतो अभ्युदयन श्रेयस सिद्धी स धर्म. आणि जैमिनीने केलेली व्याख्या चोदना लक्षणो अर्थो धर्म. धर्म धर्म म्हणजे काय? या तिघांच्या व्याख्या धर्म विचारामध्ये महत्वाच्या माना. तिन्ही व्याख्याच्या अंगाने धर्माचा विचार या तिन्ही व्याख्यांच्या अंगाने जर आपण केला तर आपल्याला धर्माचा त्याग करणं हे कोणत्याही व्याख्येच्या अंगाने सोयीचं नाही. व्यास महर्षी धारण करणे याच्यावरून जर आपल्याला विचार सांगत असतील तर धर्म आम्हाला धारण करतो आणि जो आम्हाला धारण करतो त्याचाच त्याग करणं बरोबर नाही. असा त्याग जर आमच्याकडून घडला तर आश्रय नाशामध्ये आश्रिताचा नाश होतो. या नियमानुसार आपलाच नाश आपण धर्मनाशामध्ये स्वीकारत असतो. धर्म एव हतो हंती धर्मो रक्षति रक्षितः. महाभारत बोलतं, धर्माचा आपण त्याग केला, धर्माचा आपण नाश केला तर धर्म आपला नाश करतो. धर्माचं आपण रक्षण केलं तर तो धर्म आपलं रक्षण करतो. धर्माचं रक्षण केलं पाहिजे. व्यास महर्षींच्या व्याख्येनुसार हा धर्म आपल्याला चांगलं देतो. धर्माचं पालन केलं पाहिजे. धर्माचा त्याग करणं उचित नाही. आणखीन एक भूमिका आपल्याला या संबंधामध्ये थोडीशी विचारात घेता येते. जिथं भगवंताचा आणि संतांचा विरोध दिसतो ती स्थळं मी आपल्याला सांगतोय. तुकाराम महाराजांनी धर्मशब्दावरून ज्या व्याख्या केल्या, जे चिंतन केलं ते भगवंताच्या सर्व धर्मांपरित्याज्याच्या विरोधी चाललंय. तसं आणखीन एक चिंतन आपल्याला पाहता येतं. धर्माचा विचार करताना धर्म जसा आपल्या सर्वांना आधार असतो तसा धर्माचा आधार काय आहे, धर्माची मुलं काय आहेत याचा विचार जो शास्त्रांनी सांगितलाय त्याच्यामध्ये धर्माचं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात पहिला धर्माचा आधार सांगितला तो म्हणजे वेद. वेदो अखिलो धर्ममूलम. वेद हा सगळ्या धर्माचं मूळ आहे. वेद हा जर सगळ्या धर्माचं मूळ असेल, सगळ्या धर्माचा आधार असेल तर धर्माचा त्याग करणं म्हणजे वेदाचा त्याग करणं आहे. एकीकडे 16व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला भगवंताच्या मुखातून असा उपदेश करतात की वेदाचा त्याग माणसाने कधीही करू नये. या कारणे पै बापा जया आथी आपुली कृपा तेणे वेदाची या निरोपा आन न कीजे. बापा हा शब्द अर्जुनाला विशेषण म्हणून वापरला. या कारणे पै बापा जया आथी आपुली कृपा. ज्याला स्वतःच्या कल्याणाची अपेक्षा आहे, ज्याला स्वतःचं जीवन परिपूर्ण बनवून घ्यायचं आहे, त्याने काय केलं पाहिजे? त्याने वेदाची या निरोपा आन न कीजे. त्याने वेदाचा निरोप कानाआड करू नये. त्याने वेदाचं ऐकलं पाहिजे. वेद सांगतो तसं वागलं पाहिजे. वेदांनी मानवी जीवनाच्या कल्याणाचा सर्वंकष विचार करून मानवी जीवन हे परिपूर्ण व्हावं, व्यापक व्हावं, परमात्म स्वरूपाला प्राप्त व्हावं याच्याकरता माणसाच्या हातात काही साधन दिलं असेल तर ते साधन आहे धर्म. धर्माच्या आधाराने गेलं पाहिजे. लौकिकातही आम्हाला हा धर्म समाधान देतो आणि पारलौकिकातही आमच्या बरोबर येणारा जर कोणी असेल तर तो धर्मच आहे. महाभारताने एके ठिकाणी चिंतन करताना म्हटलंय,
धर्मो एको मनुष्याणाम सहाय्य पारलौकिकहा. एक धर्मच असा आहे की जो माणसाच्या पारलौकिकाला सहाय्य होतो आहे. लौकिकाला तर धर्म सहाय्य होईलच. जो धर्म आम्हाला सांगितला गेला तो संतांच्या जीवनचरित्रातून आमच्या समोर आला असेल अथवा कसाही आला असेल तो आम्हाला लौकिकात तर समाधान देईलच, प्रश्न त्याचा नाही. पण पारलौकिकात आमच्या बरोबर येणारं जर कोणी असेल तर तो आमचा धर्म आहे. कोण येतं आपल्याबरोबर? आपलं शरीर सुद्धा आपल्याबरोबर पारलौकिकात यायला तयार नाही. स्थूल देह कुठं पडतो, लिंग देह कुठं पडतो, कारण देह कधी निवृत्त होतो, याचा विचार वेदांतांनी सांगितलेला आपण जर लक्षात घेतला तर काय लक्षात येतं? बरोबर येणारं कोण आहे? बाकी तर कोणी, अरे मी देहाचा विचार सांगतोय कारण आपण देहाला अभिन्न मानतोय म्हणून. आपण ज्याला अभिन्न मानतो तो देह जर आपल्या बरोबर यायला तयार नाही तर तत्सापेक्ष स्वभिन्न असणारा कोणता पदार्थ आपल्या बरोबर येणार आहे? म्हणून ज्ञानोबारायांनी त्याची यादी सांगितली. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी. स्वभिन्न पदार्थाची यादी सांगितली. इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. मग कोण आहे भोगणारा? एकला मी. दुःख भोगी कुंभपाक जाचणी तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचुनी. ज्ञानोबाराय बोलतात आपल्या बरोबर येणारं कोणीच नाही. फार विस्तार करायचं कारण नाही. नातेवाईक स्मशानापर्यंत येतात, आवाज आला की निघून येतात. मुलं आम्हाला उचलून ठेवताना जास्तीत जास्त चितेजवळ येतात. देह जास्तीत जास्त चितेवर येतो आपल्याबरोबर. पण तिथून पुढे आपल्याबरोबर येणारं कोण आहे सांगा? तिथून पुढे आपल्याबरोबर येणारं कोण? अरे ज्या बायकोला आम्ही 7 जन्माची सहचारिणी म्हणून स्वीकारला आहे ती तर घराचा उंबरठा सोडून बाहेर येत नाही निरोप द्यायला. स्मशानापर्यंत सोडून द्या, घराचा उंबरठा बोल. ती सांगते या उंबरठ्यातून आत आल्यामुळे तुमचा माझा संबंध आहे ना, मग या उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही पडलात की संबंध संपला, काही संबंध राहिला नाही. तुम्ही तिकडं मी इकडं येत नाही. मुलं तिथं येतात, शरीर जास्तीत जास्त चितेवर येतं. तिथून पुढं आपल्याबरोबर आपल्या कल्याणासाठी म्हणून येणारं कोण आहे? महाभारताने सांगितलं कोण येत नाही. धर्म एको मनुष्याणाम सहाय्य पारलौकिकहा. आमच्या पारलौकिकाला सहाय्यकारी होणारा फक्त धर्म आपल्याबरोबर येतो. आम्ही ज्या धर्माचं पालन करतो, आम्ही जो धर्म जपतो, तो धर्म जर आमच्या पुढच्या जन्मापर्यंत आमच्या बरोबर राहत असेल, जोपर्यंत आमच्या जीवनाचं कल्याण होत नाही तोपर्यंत तो धर्म आमची साथ सोडत नसेल तर आम्ही त्याचा त्याग करायचा की करायचा नाही. जर करायचा नसेल तर सर्व धर्मान परित्यज्य हे भगवान बोलतात कसं? मुद्दा हा आहे. सगळ्या धर्माचं मूळ म्हणून जर वेद सांगितला, आपल्या कल्याणाकरता वेदाने आपल्याला धर्म हातात दिला. धर्माचा त्याग करणं म्हणजे वेदाचा अपमान करणं आहे. धर्माचा त्याग करणं म्हणजे वेद कानाआड करू नका हे ज्ञानोबाराय बोलतात त्या विधानाला पुन्हा विरोध करणं आहे. बाबा हा वेद हा आपल्याला जे सांगतो ते फार महत्वाचं आहे. तस्मात शास्त्रम प्रमाणंते वगैरे सगळी प्रमाणं आपण त्याकरता पाहून घ्या. वेदांनी आपल्याला काय सांगितलं, वेदाचं प्रमाण आपण कसं मानलं पाहिजे, वेदाला कोणत्या अर्थाने स्वीकारलं पाहिजे. जो जगी समान सकृप हिताहित दाविता दीप तो अमान्य केला बाप वेद जेणे. हे असुरी संपत्तीचं वर्णन आहे, दैवी संपत्तीचं नव्हे. तेने वेद बाप वेद तेने अमान्य केला. वेदाला अमान्य करणारा असुर आहे, तो माणूस असू शकत नाही, तो जीव असू शकत नाही, मनुष्य योनीत असू शकत नाही. ज्ञानोबारायांचं 16व्या अध्यायातलं चिंतन आहे. मग त्या वेदाने आमच्या सहाय्याकरता आमच्या कल्याणाकरता जर तो धर्म आमच्या हातात दिला असेल तर धर्माचा त्याग करणं सोयीचं होणार नाही. मग सर्व धर्मान परित्यज्य कोणत्या अर्थाने घ्यायचं? आणखीन एक विचार याच संबंधामध्ये आपल्याला अजून एक मुद्दा म्हणून विचारात घेता येणार आहे. सकाळी गाथ्यातलं आपण चिंतन जर लक्षात ठेवलं असेलच अर्थात आपल्या. मी हे अनेक वेळेला सांगत आलोय की माझ्यापेक्षा श्रोत्यांच्या स्मरणशक्तीवर फार विश्वास आहे. 2-2 वर्षाचं श्रोते लक्षात ठेवतात, सकाळचं लक्षात राहत नाही काय?
आता काल रात्रीचा अभंग, सकाळचा अभंग लक्षात नसेल, भाग वेगळा. मानवी कल्याणाचा विचार करून पुरुषार्थ ही जी संकल्पना मांडली गेली त्याच्यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याचा विचार आला. भागवताच्या चिंतनानुसार धर्म कशा करता, अर्थ कशा करता, काम कशा करता, सकाळचा विचार आपण ऐकलाय. याच्यात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याची संगती लावताना 2-3 अंगानं त्याची संगती लावली जाते. धर्म आणि अर्थ यांचा संबंध जोडला जातो, काम आणि मोक्ष यांचा संबंध जोडला जातो. धर्माचं पालन कशा करता करायचं, अर्थाकरता करायचं, किंवा प्राप्त झालेल्या अर्थाचा विनियोग कशा करता करायचा, धर्माकरता करायचा. अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या कामाचं आलंबन हा मोक्षच असला पाहिजे. मोक्ष मिळवण्याकरता कामाचं सेवन करा. गौणार्थानं अथवा लक्ष्यार्थानं दोन्ही प्रयोजनाच्या अंगानं आपण तो विचार ऐकलाय भागवतातला. मी थोडं त्याच्या आधी रामायणातला संदर्भ काय आहे तो सांगतो. संगती लावताना धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशीच संगती लावली जाते. क्रमसंगती हीच मानायला पाहिजे असा जर आग्रह शास्त्राचा असेल तर शास्त्रांनी मानवी जीवनातल्या पुरुषार्थाचा विचार करताना अर्थ आणि कामाला महत्त्व दिलेलं आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. कामाचा स्वीकार केला पाहिजे, पण कोणता काम, कोणत्या कामाचा स्वीकार केला पाहिजे. जीवनामध्ये काम निर्माण झाला तर तो काम काय घात करतो याचा विचार आपल्याला गीतेने सांगितला. ध्यायतो विषयान पुसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः वगैरे वगैरेचा विचार सांगून शेवटी काय म्हटलं गेलं, शेवटचा विचार, शेवटी माणसाच्या जीवनाचं अधपतन होणं इथपर्यंतचा विचार सांगितला गेला. बुद्धिनाशात प्रणश्यती, बुद्धिनाश होणं एवढं झालं की खरं म्हणजे सगळंच संपलंय. प्रणश्यती हा निसर्गच आहे, पण बुद्धिनाश झाला म्हणजे मानवी जीवन संपलंच तिथं. मग कोणता काम, भगवंतांनी सांगितलं कोणताही काम महत्वाचा नाही. आपल्या जीवनाच्या इति कर्तव्यते करता भगवंतांनी स्वतःच्या 10व्या अध्यायामध्ये सगळाच विचार महत्वाचा नाही, पण कामाचा विचार सांगताना कोणता काम, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ हे भगवान बोलले. धर्माविरुद्ध, धर्माला अविरुद्ध असणारा काम कोणताही काम नाही. कामाला आणि अर्थाला प्राधान्य नाही का, आहे ना, पण अर्थ आणि कामालाच प्राधान्य जर त्यांच्या हेतूचा विचार न करता दिला, ते प्राधान्य दिलं गेलं तर तोच अर्थ आणि तोच काम आपल्या जीवनाचा नाशही करतो. काम वाढला जीवनाचा नाश, अर्थाबद्दलचा लोभ वाढला जीवनाचा नाश. अगदीच सोपं बोलायचं झालं तर काम वाढल्याने जीवनाचा नाश कसा होतो याच्याकरता रामायण आहे, आणि अर्थलोभ वाढल्याने जीवनाचा नाश कसा होतो याच्याकरता महाभारत आहे. दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये अर्थलोभ होता, नाश झाला. रावणाच्या अंतःकरणात काम होता, नाश झाला. कामाच्या विचाराकरता रामायण पहा, लोभ अर्थाच्या विचाराकरता महाभारत पहा. काम आणि अर्थ बरं नकोच आहेत का, जीवनातला कामच काढून टाकला, जीवनातला काम काढून टाकला, जीवाचा उत्कर्ष होणार कसा? मला मोक्ष मिळावा अशी भावना माणसाच्या अंतःकरणात असावी का असू नये? दुर्लभम त्रयमेव एतत् हे सांगत असताना आचार्याने विवेक चूडामणीमध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रयः दुर्लभम त्रयमेव एतत्. मनुष्यत्व दुर्लभ आहे, माणूस दुर्लभ नाही. माणूस चिकार आहेत, माणसं पुष्कळ आहेत. मनुष्यत्व दुर्लभ आहे, माणूस दुर्लभ आहे म्हटलं नाही. मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम. मुमुक्षुत्व काय आहे? मुमुक्षु म्हणजे काय?
मोक्षाची इच्छा ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला मुमुक्ष म्हणतात ना. मग मोक्षाची इच्छा अंतःकरणात असणारा जर दुर्लभ आहे तर मोक्षाची इच्छा हा काम नव्हे काय? मला भूक लागली, अन्न मिळावं हा जसा काम आहे तसा माझ्या जीवनातलं अज्ञान निवृत्त व्हावं, मला मोक्ष मिळावा हा काम नव्हे. पारमार्थिक असेल, सांसारिक असेल, पण कामच आहे की नाही. मला हे मिळावं, इदं मे स्यात् इति आशा विशेषः. हे मला मिळावं, हे मला मिळावं असा आशा विशेष म्हणजे जर काम असेल, कामशब्द संज्ञितः एवढंच जर कामाचा अर्थ सांगितला असेल पंचदशीने, तर हे मिळावं, काय मिळावं? कुणाला संपत्ती मिळावी, कुणाला सत्ता मिळावी असं काही लोकांना वाटतं, तर काही लोकांना वाटतं मला वैराग्य मिळावं, काही जणांना वाटतं मला मोक्ष मिळावा, काही जणांना वाटतं नाही नाही मला परमात्मा प्राप्ती व्हावी. हा कामच आहे ना. मग मोक्षाची इच्छा जीवनामध्ये निर्माण होणं हा जर काम असेल आणि कामानं जीवनाचा नाश होणार असेल तर मला मोक्ष मिळावा असं वाटणाऱ्याचं जीवन अधपतित होतं काय? होत नाही ना. मग धर्माविरुद्ध भूतेषु. म्हणून शास्त्रांनी काय केलं? धर्म अर्थ काम मोक्ष याची संगती लावताना एका बाजूला धर्म ठेवला आणि दुसऱ्या बाजूला मोक्ष ठेवला. या धर्म आणि मोक्ष या दोन मर्यादांमधला अर्थ आणि काम माणसाच्या जीवनाला उपयुक्त ठरतो. धर्माच्या मर्यादेत अर्थ पाहिजे, धर्माच्या मर्यादेत काम पाहिजे. धर्माची मर्यादा एका बाजूला आहे आणि एका बाजूला नदी आहे, गावामधून वाहते. त्या नदीला दोन तट आहेत म्हणून ती नदी त्या दोन तटामधून वाहते. जर तट काढून टाकले तर काय होईल? ती नदी गावभर पसरेल, सगळ्या गावाचा नाश करून टाकेल. तुम्ही जर त्या नदीचं पाणी आत येऊ नये म्हणून जो प्रतिबंध घातलेला आहे तो प्रतिबंध काढून टाकला, धरण फुटलं, काय होईल? सगळे गावाच्या गाव नाश पावतील की नाही? तुम्ही जो प्रतिबंध घातलेला आहे तो प्रतिबंध काढून टाकला तर त्याचा स्वैर विस्तार होईल त्या नदीचा. मग त्याच्यामध्ये नदी बघणार नाही श्रीमंताचं घर आहे का गरीबाचं घर आहे, झोपडी आहे का महाल आहे, अमुक आहे, म्हातारा आहे का बालक आहे, बघणार नाही. स्त्री का पुरुष, नदी बघणार नाही, सगळ्यांचाच नाश करेल. तट तिला जर मर्यादेत ठेवत असतील आणि त्यातल्या एक तट जर काढून टाकला तर त्या तटावरची सगळी गावं जशी नष्ट होतात, तसं एका बाजूला धर्माचा प्रतिबंध तट आहे, दुसऱ्या बाजूला मोक्षाचा तट आहे आणि या दोन तटामध्ये प्रवाहित असणारा अर्थ आणि काम. म्हणून वासनेचा विचार करताना योग वासिष्ठाने दोन्ही अंगाने विचार केला ना. वासना द्विविधा प्रोक्ता शुद्धाच्या मलिनस्तथा. मलिना जन्म हेतु शुद्ध जन्म विनाशिनी. शुद्ध वासना जन्माचा नाश करते, मलिन वासना माणसाला पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या संसारात अडकवते. हा जर विचार आपल्याला योग वासिष्ठ बोलून दाखवत असेल तर हा विचार आपणही त्या संदर्भात केला पाहिजे की धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्यातला धर्म हा तट जर आपण काढून टाकला, धर्मान परित्यज्य या तटाचा जर आपण त्याग केला तर हे आत असणारे अर्थ आणि काम स्वैर पसरतील आणि मानवी जीवनाचा नाश होऊन जाईल. नदीचा तट तुम्ही फोडल्यानंतर ते पाणी जसं गावात येतं तसं धर्माचा तट ही तटबंदी फोडून टाकली तर अर्थ आणि काम हे दोन्ही मध्ये जे सांभाळून ठेवलेले आहेत त्या बाजूने त्यांचा विस्तार होत जाईल आणि धर्माला विरुद्ध असणाऱ्या अर्थ आणि कामाने मानवी जीवनाचा ऱ्हास होऊन जाईल. मग धर्माचा तट काढल्यानंतर जर मानवी जीवन नष्ट होणार असेल तर धर्माचा त्याग करावा की करू नये? जर धर्माचा त्याग करू नये असं उत्तर येत असेल तर भगवान सर्व धर्मान परित्यज्य असं कसं बोलतात? हे सगळे मी पूर्वपक्ष करतोय. याची उत्तरं काय द्यायची आहेत त्याचा विचार नंतर, ते जेव्हा येईल तेव्हा पाहू. पूर्वपक्ष जास्त मोठा आहे, बुद्धीला पटणारं नाही. मोक्षाचा तट काढून टाकला तरी त्रास आहे, धर्माचा तट काढून टाकला तरी त्रास आहे. धर्माचा तट निघून गेला, मोक्षाचा तट आपोआप निवृत्त होणार आहे. कारण हाच धर्म आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुख देतो, हाच धर्म आम्हाला अर्थाची प्राप्ती करून देतो, हाच धर्म आम्हाला सुखाची प्राप्ती करून देतो. म्हणून महाभारताने स्पष्ट सांगितलंय, धर्मात अर्थ प्रभवती धर्मान प्रभवते सुखम धर्मेण लभते सर्वम धर्मसारमिदम जगत. रामायण बोलतं
रामायणाने विचार सांगितला की धर्मानेच अर्थ प्राप्त होतो. संपत्तीमध्ये दोन प्रकार आहेत. आपण ज्याला संपत्ती म्हणतो ती संपत्ती वेगळी आणि भगवान ज्याला संपत्ती म्हणतात ती संपत्ती वेगळी. आम्हाला धन नकोय, आम्हाला श्री हवी आहे. जीवनाचं कल्याण श्री. अधर्मानं वागणाऱ्याला धन मिळतं, लक्ष्मी मिळत नाही. ऐका, धर्मानं वागणाऱ्याजवळ कदाचित धन नसेल पण लक्ष्मी तिथं वास करते. अयोग्य मार्गाने मिळालेला पैसाच आहे ना. प्रामाणिकपणानं कष्ट करून मिळालेली 500 रुपयाची नोट आणि भ्रष्टाचार करून मिळवलेली 500 रुपयाची नोट, या दोन नोटांमध्ये काय फरक आहे? बाजारात दोन्ही नोटा समानच चालतात, पण भ्रष्टाचार करून मिळवलेल्या 500 रुपयातून आणि कष्टार्जित 500 रुपयातून प्राप्त होणारं अदृष्ट समाधान, इथं फरक पडतो. दृश्य रूपात फरक पडत नाही, अदृष्ट रूपात फरक पडतो. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीचा विचार केला. श्री विजय भूती नीती तिथे नांदतात. धर्माचा विचार आहे. धर्म आम्हाला सुख देतं. धर्माचा त्याग करणं म्हणजे स्वैर जीवन जगणं. धर्माचा, म्हणून महाभारताने सांगितलं धर्मान प्रभवते सुखम. सगळं सुख मिळतं ते धर्मानं मिळतं. सकाळी आपण तो विचार सांगितला. ज्ञानोबारांनी तर स्पष्ट आपल्या समोर तो विषय मांडला. आत्ता मला सगळाच विचार मांडता येणार नाही, पण सूत्र सांगतो, उद्या विस्तार करतो त्याचा. ज्ञानोबारायांनी धर्माचा विचार करताना हा धर्म म्हणजे सर्व सुखाचा आश्रय. धर्मान प्रभवते सुखम रामायण बोलतं. ज्ञानोबारायांची भाषा मी आपल्याला सांगतो. 18वा अध्याय, हाच अध्याय काढा. यत्र योगेश्वर कृष्णो या श्लोकावरचं भाष्य काढा. त्या भाष्यामध्ये त्याचा हेतू काय असेल तो भाग वेगळा, मला आता तो सांगायचा नाही. पण दृष्टांताची मालिका ज्ञानोबारायांनी सुरुवातीला उभी केली आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा दृष्टांत ज्ञानोबारायांनी दिला. ज्ञानोबाराय असं बोलतात, दया तेथे धर्मो तेथ सुखागमो सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. ज्ञानोबाराय बोलतात जिथं दया आहे तिथं धर्म आहे आणि जिथे धर्म आहे तिथं सुख आहे. रामायण बोलतं धर्मान प्रभवते सुखम. ज्ञानोबाराय बोलतात धर्मो तेथ सुखागमो. सुखाचा आगम होतो तो धर्मानेच होतो, दुसऱ्या मार्गाने होत नाही. माणसाला कोणत्याही पद्धतीचं सुख जे मिळतं त्या सुखाला कारण जर काही असेल तर तो धर्मच आहे. म्हणून ज्ञानोबारांनी इथं अन्वयाने सांगितलं दया तेथे धर्मो तेथे सुखागमो. हा अन्वय विचार झाला. व्यतिरेक विचार ज्ञानोबारांनी 3ऱ्या अध्यायात मांडला. तिथं विचार करताना ज्ञानोबारांनी असं सांगितलं की बाबा दृष्टांत देऊन सांगितलंय आणि तो दृष्टांत फार महत्वाचा आहे. ज्ञानोबाराय दृष्टांत देऊन असं 2 दृष्टांत देतात. ज्ञानोबाराय असं सांगतात, गतायुषी शरीरी चैतन्य वास न करी का निदैवाचे घरी न राहे लक्ष्मी. गतायुषी ज्याचं जीवन संपलंय, चैतन्य वास न करी. आणि दुसरं निदैव, जो दुर्दैवी जीव आहे त्याच्या घरी लक्ष्मी वास ज्या पद्धतीनं करत नाही, तैसा. आता सिद्धांत ज्ञानोबाराय बोलतात, तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. स्वधर्माचा लोप झाला तर सगळ्या सुखाचा आश्रय मोडून जातो, सगळी सुख त्याला सोडून जातात. पुढे आणखीन काही दृष्टांत दिलाय, तो पुढच्या कारणा करताय. जैसा दीपा सवे हरपला प्रकाशू जाय, हे पुढच्या काही आणखीन सिद्धांता करता आणखीन दृष्टांत ज्ञानोबारांनी दिले. पण महत्वाचा सिद्धांत काय सांगितला, स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. हे व्यतिरेकानं सांगितलं. आणि अन्वयानं काय सांगितलं, दया तेथे धर्मो तेथे सुखागमो. हा अन्वय झाला त्याचा. जिथं धर्म आहे तिथं सुख आहे, हा झाला अन्वय. आणि धर्माचा त्याग केला तर सुखाचा आश्रय मोडून जातो, हा झाला त्याचा व्यतिरेक. अन्वय व्यतिरेकाने ज्ञानोबाराय सांगतात, धर्माचा त्याग करणं म्हणजे सुखाचा त्याग करणं जर असेल तर मी इथं आत बाहेर बसलेल्या सगळ्यांना एक प्रश्न विचारतो, कुणाला सुख नकोय हात वर करा. आहे ताकद कुणाची? कोणी करू शकत नाही.
प्रवचनकारही करू शकत नाही. सुख कुणाला नको सांगा ना. सगळ्यांनाच जर सुखाची अपेक्षा असेल आणि ते सुख जर धर्मानं मिळत असेल तर धर्माचा त्याग करावा की करू नये. सुखाची अपेक्षा जगात सगळ्यांना आहे. सुख धर्मानं मिळतं, धर्माचा त्याग करावा की करू नये? द्या उत्तर. करावा की करू नये? करू नये. मग धर्माचा त्याग करू नये तर भगवान का बोलतात सर्व धर्मान परित्यज्य. धर्माचा त्याग कर अर्जुना. अरे धर्माचा त्याग म्हणजे देवा तुझा त्याग आहे. धर्माचा त्याग म्हणजे संत चरित्राचा त्याग आहे. धर्माचा त्याग म्हणजे सुखाचा त्याग आहे. धर्माचा त्याग म्हणजे आश्रयाचा त्याग आहे. कोणत्या अर्थाने धर्माचा त्याग होतो? कोणत्याही अंगाने धर्माचा त्याग होत नाही. ज्ञानोबांनी विस्ताराने तिथे विषय मांडलाय. मला त्याच्याबद्दल बोलायचं आहे, पण अजून एक सूत्र मी पुढे बोलून जातो. कणादानी केलेली व्याख्या जर आपण बघितली तर आपला विचार मगाशी आपण बोलत होतो येतो अभ्युदय निश्रेयस सिद्धीस धर्म. वैशेषिकांचा विचार काय सांगतो? धर्म कशाला म्हणतात याचा विचार थोडासा विस्ताराने करायचा आहे. अभ्युदय म्हणजे काय? निश्रेयस म्हणजे काय? निश्रेयसाच्या प्राप्तीकरता धर्माचं पालन म्हणजे काय? अभ्युदयाच्या प्राप्तीकरता धर्माचं पालन करणं म्हणजे काय? याचा थोडा विचार अजून आपल्याला करायचा आहे. ज्ञानोबांनी स्वधर्माचा विचार सांगत असताना स्वधर्मा जर आपण त्याग केला तर सर्व सुखाचा आश्रय संपून जातो. आश्रय जर संपला तर सुख मिळवण्याची कोणतीच शक्यता जीवनामध्ये राहत नाही. याच्याकरता आणखीन काही दृष्टांतानं धर्मत्यागामध्ये मानवी जीवनाचं पातित्य कसं संभवतं, जीवन कसं अधपतित होतं याचा विचार आणखीन काही अंगानं मांडलेला आहे. त्याचा विचार थोडासा करायचा आहे, पण वेळ माझी